परमात्मा की धन संपत्ती। एकेकाळी एक दयाळू राजा होता, जो परमात्म्याचा मोठा भक्त होता. तो आपल्या लोकांची खूप काळजी घेत असे आणि सर्वजण त्याच्यावर प्रेम करत असत. एके दिवशी राजावर प्रसन्न होऊन परमात्म्याने त्याला दर्शन दिले आणि म्हणाला, हे राजन, मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे. माझ्याकडे जे मागशील ते मी तुला देईन. कृतज्ञतेने राजा म्हणाला, हे स्वामी, तुमच्या कृपेने माझ्याकडे सर्व काही आहे. माझ्या राज्यात सुखशांती आहे. तरीही माझी एक इच्छा आहे. जसे तुम्ही मला आता दर्शन दिले तसे माझ्या लोकांनाही द्यावे असे मला वाटते. राजाच्या भाबडेपणावर परमात्म्याला हसू आले आणि त्याने राजाला समजावले की परमात्म्याचे खरे स्वरूप पाहणे प्रत्येकाला शक्य नाही. परमात्मा म्हणाला, मला खेद वाटतो, पण हे शक्य नाही. दुसरे काहीतरी माग, ते तुला मिळेल. पण राजा वारंवार विनवणी करत राहिला, कारण त्याला वाटत होते की त्याच्यासारखेच लोकांनाही परमात्म्याचे दर्शन व्हावे. हे स्वामी, माझ्या विनंतीची लाज राखा. तुमच्या दर्शनाने माझे लोक खूप आनंदी आणि प्रबुद्ध होतील. राजाची निस्वार्थ वृत्ती आणि भक्ती पाहून परमात्म्याला त्याची दया आली. ठीक आहे, परमात्मा म्हणाला, तुझ्या लोकांना जमव आणि उद्या सकाळी त्या डोंगरावर आण. तुम्हा सर्वांना मी तिथेच भेटेन. राजाने आनंदित होऊन संपूर्ण राज्यात दवंडी पिटवली. त्याचे सैनिक दारोदारी दवंडी पिटत होते. उद्या सकाळी डोंगरावर जा, परमात्मा आपल्याला दर्शन देईल. राजा राणी सर्वात पुढे चालत आपले मार्गदर्शन करतील. दुसऱ्या दिवशी राज्यातील लोक अगदी अपेक्षेने विशाल डोंगराच्या पायथ्याशी जमले. त्यांच्या मनात अतिशय उत्साह होता, कारण ते परमात्म्याचे दर्शन घेणार होते. जसे ते डोंगर चढू लागले, वाटेत त्यांना तांब्याच्या नाण्यांचा ढीग दिसला. काही लोक मोहवश त्या दिशेने वळले. राजाने त्यांना सल्ला दिला, नाणी पाहून आपले लक्ष विचलित होऊ देऊ नका. परमात्मा तुम्हाला साक्षात दर्शन देईल, ते अतिमोलाचे आहे. दुर्दैवाने अनेकांनी राजाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि तांब्याची नाणी घेऊन ते घरी परतले. राजाने मागे वळून पाहिले की अर्ध्याहून अधिक लोक भरकटले होते. एवढ्या लोकांना नाण्याच्या मोहात अडकलेले पाहून त्याला वाईट वाटले. पुढे रस्त्यावर चालताना वाटेत लोकांना चांदीच्या नाण्यांचा ढीग दिसला. पुन्हा काही लोकांनी असा विचार करून राजाची साथ सोडली की अशी सुवर्णसंधी परत मिळणार नाही. नव्याने मिळालेली संपत्ती घेऊन तेही परतले. राजा आणखी उदास झाला. त्याने पुन्हा मागे वळून पाहिले तेव्हा मोजकेच लोक राहिले होते. तो स्वतःशीच बोलला, चला, निदान काहींचा तरी परमात्म्यावर विश्वास आहे आणि त्यांना वाटते की त्याचे दर्शन ऐहिक संपत्तीपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. ते चालतच होते. इतक्यात त्यांना सोन्याच्या नाण्यांचा ढीग दिसला. यावेळी राजाच्या कुटुंबासहित अगदी सगळेच सोने घ्यायला धावले. तेही खिशात सोने भरून घरी परतले. फक्त राणीच आपल्यासोबत आहे हे पाहून राजा निराश झाला. दुःखाने तो म्हणाला, पाहिले ना, या ऐहिक गोष्टी कशी लोकांची दिशाभूल करतात. परमात्म्याच्या दर्शनाचे महत्त्व त्यांना समजतच नाही. ही संपूर्ण ऐहिक दौलत त्याच्यापुढे फिक्की आहे. राजाच्या मताशी सहमत होत राणीही त्याच्या दुःखात सहभागी झाली.
आणि ते दोघेच त्या मार्गावर पुढे गेले. काही क्षणांनी त्यांना चमचमत्या हिऱ्यांचा ढीग दिसला. राणी स्वतःला रोखू शकली नाही आणि हिरे गोळा करू लागली. कपडे फाटेपर्यंत ती ते झोळीत भरत होती. राजाचे मन पूर्णपणे खचले होते. तरीही तो एकटाच चालत राहिला. शेवटी तो डोंगरावर पोहोचला, जिथे परमात्मा त्याची वाट पाहत होता. स्मित हास्य करत परमात्म्याने राजाला विचारले, तुझे प्रियजन कुठे आहेत? मी आतुरतेने त्यांची वाट पाहत आहे. राजा शर्मिंदा झाला आणि विनवणी करत म्हणाला, हे स्वामी, मला माफ करा. मी त्यांना माझ्यासोबत आणू शकलो नाही. परमात्मा करुणेने म्हणाला, राजन, माफी मागायची गरज नाही. ते येणार नाहीत याची मला कल्पना होती. या दुनियेत केवळ भक्ती, आराधना करणारे लोक, जे या दुनियेच्या मोहात अडकत नाही, तेच खऱ्या अर्थाने माझ्यापर्यंत पोचू शकतात. माझ्यापेक्षा ऐहिक गोष्टींना अधिक महत्त्व देणारे माझे दर्शन घेऊ शकत नाहीत.